येणार ना तू? तर अनुला हा ड्रेस घालायचा, अनुसाठी हाफ आणि तू घालते ना माझी साडी. माझं अजून फायनल नाही आहे खरं, बघू आता. तर आता आवरणार आहे मी आणि अगोदर भाजी आणायला चाललोय. तर आज रविवार, भाजी अगोदर घेऊन येते लवकर. जरा उशिरा जाणार होते पण बाहेर जायचं आहे, त्यामुळं लवकर भाजी घेऊन आलं पाहिजे, नाही तर परत तिकडे जायला लयच वेळ होईल. तसं आता उन्हामुळं थोडं कायम उशिराच जाते, पण आज अनु काय बोलते तर वाढदिवस म्हणजे लग्नाचा वाढदिवस आहे, तर त्यासाठीच आमंत्रण आहे आम्हाला, तर जायचंय म्हणून भाजी पटकन आता घेऊन येतो आम्ही. अनु काय बोलते? अनु येणार आहे ना? चला भाजी घेऊन येऊया आता. जरा पहिला ठेवा, आवरून बसत ना अनु. येणार ना? तयार ना? अनु इकडे बघ, अनु इकडे बघ. आधी असं केलं तरी काय होत नाही, आपल्याला फिरवायला फिरव बसले. पाय बघ. नाही काय होत या जा. दिदे नको जे पाय घसरले, चटक बसतात का त्याच्यावर मग. अनु दीदी पकडत्या का बस, त्याच्यावर चटक बसते. तर तसं नाही ग, खाल्ले येत पडचिल. अनु इकडे बघ, अनु इकडे बघ. आधी असं केलं तरी काय होत नाही, आपल्याला फिरवायला फिरव बसले. पाय बघ. तर ना लग्नाच्या वाढदिवसासाठी आम्ही इथं ना हॉटेलमध्ये आलो होतो. खूप छान असं ना सगळी तयारी त्यांच्या मॅडमच्या आणि सरांच्या मुलगीने आणि मुलग्याने केली होती. आम्ही थोडंसं बाहेर ना तिथं बसलो. अनुला खूप खेळायचं होतं तिथं, खेळणी सगळी घसरगुंडी वगैरे ना, तर तिथं थोडंसं अनु पण खेळली. आम्ही पण थोडेसे फोटो वगैरे घेतले आणि झोपाळ्यावरती सुद्धा थोडंसं बसलो, म्हटलं फोटो एक दोन घेऊया. आणि नंतर आत आलो तर खूप छान असं ना, तर सगळे अशा आठवणी तर त्याचे फोटो करून असे लावले होते. हे सरांचा आणि मॅडमचा फोटो, तर हे सुद्धा असं ना 25वा लग्नाचा वाढदिवस म्हणून हे सगळं असं लावलेलं होतं. इथं खूप छान तयारी केलेली होती आणि आम्ही थोडंसं लवकरच गेलेलो होतो, का तर म्हटलं नको वेळ व्हायला. आणि हे बघा, तर इथे एंट्री झाली सरांची आणि मॅडमची, आणि हा त्यांचा मुलगा. तर खूप छान असं एंट्री पण झाली, खूप छान ना, सगळंच छान छान म्हणजे झाला वाढदिवस. किसी को आज की जोड़ी के बारे में कुछ बोलना है क्या? आपके पास अभी चांस है.
तर इथं आता केक कट करण्यासाठी ना आला होता आणि थोडंसं मनोगत सरांनी मॅडमनी त्यांचं व्यक्त केलं, म्हणजे की 25 वर्ष झाली लग्नाला, तर 25 वर्षापर्यंतचा सगळा प्रवास त्यांचा थोडक्यात त्यांनी आम्हाला सांगितला. आणि नंतर मग आम्ही जेवायला गेलो. जेवणामध्ये सुद्धा खूप छान असे सगळे मेनू होते. तर जेवण वगैरे छान असं झाल्यानंतर सरांची आणि मॅडमची गाठ घेण्यासाठी आम्ही इथं आलो. तर सर छान असं गाणं म्हणत होते, तर ते सुद्धा व्हिडिओ केला होता, पण म्युझिकला कॉपीराईट येत असल्यामुळं ओरिजिनल सरांचा आवाज पण म्युझिक तिथं चालू असल्यामुळं कॉपीराईटचा इश्यूमुळं आवाज ठेवता आला नाही. खूप छान असं गाणं सरांनी म्हणलं. तर पल पल दिल के पास तुम रहती हो हे गाणं सर म्हणत होते. तिथं त्यांची भेट घेतली, नंतर आम्ही मग घरी आलो.